हा आपला तिसरा सम आहे, राईट? हिअर ऑल्सो ऑलरेडी 3 सम्स झाले आपले, राईट? आणि हे 3 सम्स वी हॅव फिनिश्ड. ऑलराइट, चलो लेट अस स्टार्ट विथ इट. सायली रीड कर. येस, एक मिनिट. प्रिपेअर इन्कम इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. याच्यात पण मी तुम्हाला सांगितलंय व्हॉट टू एक्सपेक्ट. काय एक्सपेक्ट करायचंय? इवन ओव्हर हिअर ऑल्सो यू हॅव टू एक्सपेक्ट की दे मे सरप्राइज यू. Which way they can surprise? They may ask you to prepare only income and expenditure. They may ask you to prepare only balance sheet. असं पण येऊ शकणार आहे. Yes, it is very much possible. So, income and expenditure पण आता त्या स्टेज त्या सरप्राइजेस नको, आधी पहिले बेसिक समजून घेऊ आणि मग when we are prepared एक साधारणपणे 10, 12, 15 सम झाले की मग सरप्राइजेस एक एक कव्हर करू. सो इन्कम अँड एक्सपेंडिचर इज गिवन. आपल्याला दिलंय काय? व्हॉट इज गिवन? रिसीट अँड पेमेंट. लक्ष इकडे, लक्ष इकडे, कंप्लीट लक्ष इकडे पाहिजे. बॅलन्स शीट, हे रिसीट अँड पेमेंट आपण ऑलवेज किंवा आपण ऑलरेडी 2-3 याच्यामध्ये आपण कन्सिडर केलंय किंवा अंडरस्टँड केलंय की रिसीट अँड पेमेंट हॅज गॉट बॅलन्सेस, ओपनिंग आणि क्लोजिंग. आपण काय केलंय? ओपनिंग बॅलन्स कुठे जाणार? ओपनिंग बॅलन्स कुठे जाणार भाऊसाहेब? कुठली बॅलन्स शीट? ओपनिंग बॅलन्स शीट कधी बनवतात? कॅपिटल फंड दिलं नसेल तर. चला मी बघा, मी आता आज थोडंसं मार्किंग करून घेणार आहे, तर थोडंसं राऊंड्स करणार आहे. आय विल बी डुईंग राऊंड्स. ओके, तिथं कुठे बस नाही तर या दोघे बसते तिथं. सो किंवा मी आपल्याला मार्किंग करून घेऊया. मार्किंग करताना आपण काय करायचंय? राऊंड्स करीन मी. आय विल डू दॅट राऊंड्स. तुम्ही इथे टिक्स करू शकता. मला एक सांगा, इव्हिनिंगला कोणी येणार आहे का नाही? मग इव्हिनिंगची कशाला बॅच ठेवली मी? इव्हिनिंगला जर कोणीच येणार नसेल मग इव्हिनिंगची बॅच ठेवली कशाला? फुकट मी तरी वेळ कशाला घालवू माझा? वाय शुड आय वेस्ट माय एनर्जी जर कोणी येणारच नसेल तर? अरे बाबा नो, हे एवढं हे नाहीये बाबा नो, तुमच्यासाठी ही प्रोव्हिजन आहे याचा अर्थ असं नाही. माझं सजेशन होतं. पण आज जर कोणी येणार नसेल तर आय विल नॉट हॅव एनी इव्हिनिंग बॅच टुडे. आधी इव्हिनिंगची मुलं जे आहेत त्यांचं काय करायचं ते मी बघतो. चलो, सो सो बघा आपण काय करणार आहोत आज. पहिले आपण नेहमीप्रमाणे ॲज युजल, येस, चला काय आपण पहिले रीड करूया, मार्क करूया, देन वी विल स्टार्ट. ऑलराईट. त्याच्या आधी सगळ्यात पहिले चला घ्या, लिहून घ्या. कुणाच्या बुक्समध्ये काय आहे? व्हॉट इज इट? इन हुज बुक्स इज दिस? In the books of Jeevandeep Hospital Pune, income and expenditure account for the year ended. Debit, credit, expenditure, income, amount rupees. Then balance sheet, and let us start with it. आपल्याला काय करायचं आहे? What we have to do? We will have to mark adjustments. Outstanding subscription. पहिले सगळ्यात पहिले करंट इयर कुठलं आहे? आता इयर वाईज सबस्क्रिप्शन दिलंय. इयर वाईज सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, राईट? इयर वाईज सबस्क्रिप्शन इज गिवन टू यू, हे गिवन टू अस. आणि हे आपलं यातलं करंट इयर कुठलं आहे? सो दिस इज, डोंट थिंक दॅट की मधलं जे असतं ते करंट इयर असतं, बरं का? प्लीज हे असल्या चुका अजिबात करायच्या नाहीत, कारण दे मे डिस्गाइज यू.
ते कस्टमरी आहे, बरोबर आहे की ते मध्ये असतं ते तुमचं नेहमी करंट इयर असतं. नाही, असं काही नाही. यू हॅव टू ऑलवेज लुक फॉर दिस. 31/3/2013. So what is it? Current year is 12/13, right? What is this? हे काय आहे? प्रीवियस इयर. हे नेक्स्ट इयर. चला आता दिस हॅज बीन गिव्हन टू यू. ह्याला आपण सेटअप म्हणूया. दरवेळेला सबस्क्रिप्शन अशा टाइप मध्ये येईलच असं नाही. मी परत एकदा वॉर्न करतोय. पण बेटर, ऑलवेज बेटर टू हॅव सबस्क्रिप्शन लाईक दिस. कारण याने काय होणार आहे, तुम्हाला पटकन व्हेरी क्विकली यू विल बी एबल टू आयडेंटिफाय थिंग्स आणि पटकन आपल्याला ऍडजस्ट करायला पण सोपं जाईल. ऑलराईट, व्हॉट इज नेक्स्ट? पुढं काय? CY झालं. आपल्याला काय करायचंय, आपण ह्याच्या आधी पण ठरवलंय की हे दीज टू थिंग्स हे मी कुठे घेतो? दोन्ही लेस, सबस्क्रिप्शन लेस आहेत. ही दोन्ही लेस आहेत, बरोबर आहे. चला, एक PY आहे, एक NY आहे आणि लेस मध्ये आपण PY NYच करतो. आउटस्टँडिंग CY, सर्व आउटस्टँडिंग आणि ऍडव्हान्स रिसिव्ह हे दोन ऍड आणि तेच दोन लेस आहेत. फक्त CY NY, CY PY आणि PY NY. मी काय म्हणतोय, परहॅप्स ज्यांनी फॉर्मॅट केलंय त्यांना कळेल, ज्यांना नाही केलं त्यांना काहीही कळणार नाही. आणि मी रोज ओरडतोय, आपण 4 गोष्टी प्रत्येक सम मध्ये डिस्कस करणार आहोत. तसं हे सबस्क्रिप्शन, तुमचे फेब्रुवारीचे पेपर आला तरी तुमची तयारी नाही, याला काय अर्थच नाहीये. ऍब्सोल्युटली. मी कितीतरी स्टुडंट्सना असं बघितलं की ते शेवटपर्यंत येतच नाही त्यांना. म्हणजे यू आर टेकिंग थिंग्स फॉर ग्रांटेड. हा होईल, हा जाईल. नाही होणार नाही तसं. यू आर हाऊ टू डू इट. तुम्हाला ते करावं लागेल. चलो, बाकी आपण काय ठरवलंय, ऑल दीज थिंग्स आपण कुठे घेऊन जाणार? इन्कम. सो नाउ इट इज बिकम व्हेरी व्हेरी इझी नाव. आता हे पहिला पार्ट एकदम सिम्पल झाला. रिसिट्स मध्ये काही इश्यूज नाही राहिला. आता पेमेंट्स मध्ये आपल्याला बेसिकली आपल्याला थोडंसं इकडं नेक्ससेस पण जोडायचे. मग कॅन वी हॅव अ नेक्सस ऑफ दिस? हॉस्पिटल रिसीट, मग आपल्याला क्रॉस चेकिंग करावं लागेल हॉस्पिटल एक्सपेन्स आहेत का. ऑलराईट, येस. नाउ मेडिसिन्स, आपल्याला काय करायचं असतं मेडिसिनचं? मी तुम्हाला सांगितलं 4 गोष्टी आहेत की ज्यांचं आपल्याला कन्झम्पशन काढायचं आहे. त्यातलं मेडिसिन एक आहे, दुसरं पोस्टेज, तिसरं स्टेशनरी आणि स्पोर्ट्स मटेरियल. इक्विपमेंट इज अन असेट. स्पोर्ट्स मटेरियल. ऑलराईट, चला, सेटअप तर अंडरस्टँड झालेलं आहे. आपल्याला काय करायचंय, 1 बाय 1 एक रीड करूया. आणि अरे मगाशी आपण रीड केलंच होतं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कुठे मार्किंग करूया? मी करंट इयरला सबस्क्रिप्शनला तर मार्क केलंच आहे मी. शिवाय मी पाहिजे तर करंट इयरला पण मार्क करू शकतो, किंवा बेटर काय आहे करंट इयरला मार्किंग करणं. ऑलराईट, नेक्स्ट. हॉस्पिटल इक्विपमेंट अँड फर्निचर वेर परचेस्ड ऑन दिस अँड बोथ द असेट्स वेर डिप्रिसिएटेड 20%. काय आहे? व्हॉट इज दिस? Hospital equipment and furniture was purchased on 1st of October and both the assets were depreciated at 20%. चला, डिप्रिसिएशन तर करायचंय. हाऊ? PRT. आपण PRTचा फॉर्म्युला डिप्रिसिएशनला पण वापरतोय. ऍब्सोल्युटली. पण बघ काय, आता चेक करूया, इथं पण काहीतरी दिलंय. ही पोझिशन आहे. मी म्हणून तुम्हाला म्हटलं ना की आता ते हळूहळू ते एलॅबोरेट व्हायला लागलेत बघा, वाढायला लागलेत या पोझिशन. काल फक्त 2 होत्या, आता 4 आल्यात. परवाच्या समय तर काहीच नव्हतं. हे काय आहे, ओपनिंग पोझिशन दिली. चला, वी विल कम बॅक टू दिस. ही ऍडजस्टमेंट तुम्ही कुठल्याही जम्प टू कन्क्लुजन करायचं नाही विदाउट हे रीडिंग दिस टाइप ऑफ ऍडजस्टमेंट. पुढचं लाईव्ह मेंबरशिप कॅपिटलाइज, यू नो इट. मी तुम्हाला हेही सांगितलं की दिस इज युअर ब्रेड अँड बटर ऍडजस्टमेंट. ॲज लाईक आउटस्टँडिंग, आपण जे फायनल अकाउंट्स मध्ये आउटस्टँडिंग, प्रीपेड, डिप्रिसिएशन, ते तुमचे ब्रेड अँड बटर ऍडजस्टमेंट्स आहेत. नेक्स्ट, डोनेशन रिप्रेझेंट्स. हा, दिस इज फॉर द फर्स्ट टाइम. ह्याला म्हणतात स्पेसिफिक डोनेशन. डोनेशनचे 2 टाइप्स आहेत, एक जनरल आणि एक स्पेसिफिक. स्पेसिफिक डोनेशन ऑलवेज गोज टू लायबिलिटी. खरं तर पण आपली जी सिस्टीम आहे, मी काय म्हटलं तुम्हाला, आपण एका पॅटर्ननी सगळे सम सॉल्व्ह करू सो दॅट वी विल हॅव अ क्लिअरिटी. मग आपण त्या पद्धतीनेच हे ट्रीट करणार. पण रिमेंबर, दिस इज स्पेसिफिक डोनेशन. मी का स्पेसिफिक डोनेशन म्हणतोय? कारण डोनेशन रिप्रेझेंट्स डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड साठीच डोनेशन सिलेक्ट करते ही एनपीसी.
So it is called as specific donation. Specific donation is a liability. Staff salary for current year is outstanding. All right. आणि मग मी इथं आलोय 1st April the hospital had the म्हणजे हे काय आहे 1st April 12 what is this? म्हणजे ही पोझिशन माझी ओपनिंगची पोझिशन आहे कारण 31st March 13 हा माझा इयर एंड आहे. मग 1st of April is my opening position. चला आता ओपनिंग पोझिशन पण बघायचे. फॉलोइंग असेट्स अँड लायबिलिटीज लँड इन्व्हेस्टमेंट बँक लोन आणि ॲम्ब्युलन्स. मी अमाऊंट्स वाचत नाही कारण अमाऊंट्स आर इमटेरियल फॉर मी. पण काय आहे ह्याच्यामध्ये कुठे हे आहे नाही. मग व्हॉट इज दिस याचा अर्थ काय. मग हे आले कुठून फ्रॉम वेअर चेक करूया. फर्निचर आणि इक्विपमेंट. हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस फर्निचर परचेस म्हणजे हे काय आहे. these two equipments are this NPC has purchased these two equipments during this particular year. या वर्षात परचेस केले. मग आता या आपल्याला पीआरटी तर करायचं आहे पण मग पीआरटी करायला ओपनिंगचं पण आपण पीआरटी करणार का. म्हणजे दोन F1 F2 आणि दुसरं काय आहे इक्विपमेंट E1 E2 असं करणार आपण. काय केलं तर E1 E2 F1 E2 काय बोल पडतोय. जोन दोन असतील तर पण ते इथे तर दोन आहेत पण इक्विपमेंट दोन नाही आहेत आणि फर्निचर दोन नाही आहेत. फर्निचर एकच आहे इक्विपमेंट एकच आहे. त्यामुळे ओनली दिस टाइम यू आर लकी. याच्या पुढे तुम्हाला अशा टाइपचे पण ऍडजस्टमेंट्स येणार आहेत आणि मोर ऑफ देम इज गोइंग टू कम. की तुम्हाला ऑलरेडी ओपनिंग मध्ये फर्निचर आहे. ओपनिंग मध्ये ऑलरेडी फर्निचर आणि ड्युरिंग द इयर ऍडिशनल फर्निचर घेतलं म्हणजे दॅट इज F1 F2. मग तुम्हाला पीआरटी दोन करायचे. F1 वर पण कॅल्क्युलेट करायचा आणि F2 वर पण. F1 वर तुम्ही F1 म्हणजे जे ओपनिंग मध्ये ते तुम्ही 12/12 करणार. त्याचा टेन्युअर किती येणार 12/12 कारण ते 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत तुम्ही वापरताय. आणि F2 चं जे तुम्हाला डेट दिली ती. आता दिस ऍडजस्टमेंट ही ह्या सम मध्ये एक्सप्रेस आहे पण मोस्ट ऑफ द सम मध्ये ही तुम्हाला हिडन असणार आहे. हिडन म्हणजे इथंच देऊन टाकणार ते. म्हणजे रिसीट अँड पेमेंटला त्या परचेसची डेट देऊन टाकणार. डेट आली म्हणजे आपण हिडन ऍडजस्टमेंट आहे हे आपल्याला तुम्हाला आता माहिती झालं. यू आर अवेअर. सो आता पहिले आधी मी मार्क करून घेतो या दोघांना. राईट मार्किंग बरोबर आहे कारण ती ऍडजस्टमेंट आपल्याला तिथे ऍडजस्टमेंट करायची. पण दिस इज नॉट ओनली 1 मार्क इट हॅज टू हॅव 2 मार्क्स ऍक्च्युअली. आता मी 1 मार्क करतो. 1 मार्क ती डेटची आणि 1 मार्क डिप्रिसिएशनची. एनिवे तसा काही इश्यू नाही. बरं याला काही नेक्सस आहे का. नेक्सस म्हणजे काय ही झाली ऍडजस्टमेंट डिप्रिसिएशन. नेक्सस म्हणजे धिस याला मी नेक्सस म्हणतो. म्हणजे तो ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये होता का मागच्या नाहीये. तुम्हाला समजेल हळूहळू मी काय म्हणतोय. नेक्सस कशाशी संबंध आहे आणि कसा संबंध आहे. चला पुढचं काय लाईफ मेंबरशिप आणि डोनेशन मार्क करून घेऊया. लाईफ मेंबरशिप डोनेशन मार्किंग केलं डन. नंतर स्टाफ सॅलरी मी आता फारसं वाचत नाही कारण बाकी आपण वाचलंय. माझी मार्किंग राहिलं का ऑलरेडी. मार्किंगला काही नाहीच आहे बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय फक्त लायबिलिटीला एकच इफेक्ट. व्हॉट डज दिस मीन. पण मग इथं तर नाहीच आहे बस. याचा अर्थ काय व्हॉट द मिनिंग ऑफ दिस. एंटायर इयरची सॅलरी आउटस्टँडिंग आहे असं घडू शकतं. हो एनपीसीच्या केसमध्ये 1 नाही 2 वर्षांच्या सॅलरी लोकांच्या देशात राहू शकतात कारण त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर काही करू शकत नाही एनपीसी. सो व्हॉट डज दिस मीन. दिस वी आर गोइंग टू ट्रीट इट ॲज अ एक्सपेन्स. म्हणजे आपण काय करणार जर ऑलरेडी सॅलरी नाहीच आहे मग नसू देत आपण एक सेपरेट लाईन आयटम क्रिएट करणार. कुठं एक्सपेंडिचरला. आणि सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी. चलो पण आता मार्किंग करू शकतो का मी. नो मार्किंग फॉर दिस. आता एक चेक करायचंय याचा हे जी ही पोझिशन आहे याचा फक्त नेक्सस जोडायचं. म्हणजे हे सगळे चेक करायचे. यापैकी कुठलेही एखादा आयटम रिसीट अँड पेमेंटला नाही ना असेल तर त्याचा नेक्सस किंवा तुम्ही स्टार करत असाल तर स्टार करा. व्हॉट एव्हर टिक करत असाल टिक करा. ऍडजस्टमेंट म्हणून समजा. चला चेक करूया काय काय आहे. लँड पहिले लँड चेक करूया. लँड आहे कुठे इकडे दोन्हीकडे बघायचं आहे. नो लँड. देन इन्व्हेस्टमेंट
नो इन्व्हेस्टमेंट. बँक लोन नथिंग. आणि ॲम्ब्युलन्स आहे का? नीट वाचलं? ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स आहे. देर इज नो नेक्सस. ॲम्ब्युलन्स असल्यावर तिला मेंटेन करावीच लागेल. तिचं सर्व्हिसिंग करणं, तिला पेट्रोल भरणं, काही रिपेरिंग आलं तर दॅट इज ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स. ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स आणि ॲम्ब्युलन्स याचा काही संबंध नाही. देर इज नो नेक्सस. नवीन ॲम्ब्युलन्स घेतले का? ॲम्ब्युलन्स परचेस आहे का? नाही. मग आता बोर्ड काय करणार? हा मेंटेनन्स वर्ड काढून टाकणार, त्याची जागी परचेस टाकणार. आता काय करणार तुम्ही? नाव देर इज अ नेक्सस. नाव देर इज अ नेक्सस म्हणजे काय? A1 A2. व्हॉट इज A1 A2? एक ऑलरेडी ॲम्ब्युलन्स आहे, ही नवीन ॲम्ब्युलन्स घेतली या वर्षात. ऑब्विसली दोन. आणि याच्यावर नक्की डिप्रिसिएशन येणार. जेव्हा हे असं असतं ना तेव्हा ते डिप्रिसिएशन तुम्हाला देणारच. मग त्या केसमध्ये आपल्याला 2 डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे. ॲम्ब्युलन्स वरतीच A1 वर वेगळं, A2 वर वेगळं. A1 वर 12 मंथ्सचं, A2 वर जी डेट दिली आहे त्यापासून जो ड्युरेशन आहे त्याचं किंवा त्याचं डेट टेन्युअर येईल ते. बघा हळूहळू ह्या टाईपच्या या लेवलवर मला तुम्हाला घेऊन जायचंय. चलो आता आपल्याला काय बाकी काही पुढे इश्यू आहे. कॅपिटल फंड इज गिवन, सो नो ओपनिंग बॅलन्स शीट, राईट? चलो लेट अस स्टार्ट. आपण नाऊ वी आर रेडी. मी ते 2 डॉट्स पण केले तिथं. खरं 2 डॉट्सची गरज नाहीये, पण एनिवे म्हणजे डबल डॉट्सची गरज आहे का? खरं गरज नाहीये. मी 1 डॉट डेटचा दिलाय आणि 1 डॉट. हे का 2 डॉट दिलेत? कारण तुम्ही ऍडजस्टमेंट करताना, हे पोस्ट करताना यू हॅव टू पोस्ट इट लाईक दिस. बघा मी तुम्हाला काय ते 2 डॉट्स कसे उपयोगी पडणार आहेत कळणार आहे. चलो लेट अस स्टार्ट. आपण ओपनिंग बॅलन्स हा कुठे टाकतो? ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये. ओपनिंग बॅलन्स शीट बनवली आहे? नाही. सो दिस टाइम वी विल नॉट कन्सिडर दिस फॉर पोस्टिंग. सबस्क्रिप्शन, आपण जे आउटरचं सबस्क्रिप्शन आहे, बाय द वे सबस्क्रिप्शनचा पहिला फॉर्मॅट रेडी आहे का चेक करा. आर वी रेडी विथ द फॉर्मॅट? आणि जर असेल तर आउटरचे जे सबस्क्रिप्शन आहे ते आपण इनरला घेणार. जे आउटरचं सबस्क्रिप्शन आहे दॅट वी आर गोइंग टू पुट इन टू द इनर कॉलम. सबस्क्रिप्शन डन. आता मी काय सांगितलं मला यातलं, ह्याचा जो CY आहे करंट इयर, याचं आपण पोस्टिंग कुठेच करत नाही. वी यूज दॅट पर्टिक्युलर. आपण काल एक नंबर ऑफ मेंबर्स दिले होते आणि ईच पेइंग समथिंग. त्यावेळेला तुम्हाला करंट लागणार आहे, अदरवाईज आपल्याला करंट आता लागणार नाही. मग आपल्याला ह्या 2 फिगर्स लागणार आहेत. येस, याला आपण काय म्हणतोय? हिडन ऍडजस्टमेंट्स म्हणतोय. वी आर सेइंग दीज 2 आर हिडन ऍडजस्टमेंट्स. चला, आणि आपण मगाशीच डिस्कस केलं, हे दोन्ही फिगर कुठे टाकायचे आहेत? लेस मध्ये. मग चला लिहा. PYच्या समोर PYची फिगर, मी थांबलोय मुद्दाम. PYच्या समोर PYची फिगर, NYच्या समोर NYची फिगर, दोन्ही इनरला आणि दोन्ही लेस. रिमेंबर दिस, ह्या दोन्ही लेसच फिगर असतात. मला काय म्हणायचंय चेक करूया. बघा हे आपण असं केलंय ना, 1 2. इज दॅट राईट? जमलंय? PYच्या समोर PY, NYच्या समोर NY. बरं, आता यात हिडन ऍडजस्टमेंट्स आहेत. या दोघांचंही पोस्टिंग होणार. याचं PY बिलॉंग्स टू ओपनिंग बॅलन्स शीट, पण आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवली नाही म्हणून आपण आता करणार नाही. आणि NY बिलॉंग्स टू क्लोजिंग बॅलन्स शीट. चला क्लोजिंग बॅलन्स शीटला कुठे जाणार आहे आपण? बघा मी परत एकदा मी म्हणून म्हणतोय, रोज आपण डिस्कस करणार. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज अ, इन्कम आउटस्टँडिंग इज एन. बघा अ अँड एन. नीट ऑब्झर्व करा मी काय म्हणतोय. म्हणजे हा क्ल्यू आहे ना, हा क्ल्यू आहे. हे जेव्हा तुम्हाला जर अगदीच काही कन्फ्युज झालं ना तर तुम्ही त्या नीट वाचा. अ आहे का एन आहे? एन वरनं कळतं की ही असेट आहे आणि अ लायबिलिटी. ऑलराईट, सो आपल्याला लायबिलिटी मध्ये जायचंय. चला बॅलन्स शीट मध्ये कमीत कमी 5 to 6 लाईन्स सोडून ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर, ते मध्ये राहिलाय फॉर, तुम्ही फॉर लिहून टाका. फॉर NY ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर NY. ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर NY. डन? जमलं इथपर्यंत? चलो ऑल डन.
डोनेशन, लाईफ मेंबरशिप आणि हॉस्पिटल रिसिप्ट, ऑल 3 इन्कमला घेऊन टाका. आता ज्याला डॉट आहे त्याला इनरला, आणि ज्याला डॉट नाही तो आउटरला. ज्याला डॉट आहे तो इनरला, ज्याला डॉट नाही तो आउटरला. डू दिस. डोनेशन, लाईफ मेंबरशिप फी आणि हॉस्पिटल रिसिप्ट. मी मुद्दामून तुमच्याकडनं करून घेते. 5वा सम तर तुम्हीच करायचा आहे. एकदम सिंपल सम आहे. 6वा म्हणजे रादर. मेडिसिन एक्सपेंड करूया आपण. तू पहिले हे तर कर. मग 2 मिनिटं होल्ड कर. पेमेंट्सचं आपण काय करतो? 2 बायफर्केशन, रेव्हेन्यू आणि कॅपिटल. मग कशाला अडतंय का? मेडिसिन जर काही दिलं नाही तर रेव्हेन्यू. अरे 2 मिनिटात आत्ता आणली नाही की आत्ता द्यायची वेळ येईल पेशंट्सना. वर्ष टिकणार. अरे एक्सपायर होईल ते. अप्लाय युअर माइंड. हेच शिकवायचा प्रयत्न करतोय मी. चला झालं तिन्ही झाले. डोनेशन, लाईफ मेंबरशिप. चला चेक करूया. डोनेशन, लाईफ मेंबरशिप आणि हॉस्पिटल रिसिट. इज दॅट करेक्ट? तिन्ही करेक्ट. 1 by 1. पुढे जाऊया. रिसिट साइड इज ओव्हर. पेमेंट साइड. मेडिसिन्स. थांबा आता बघा ह्याच्यातला सुद्धा मेडिसिन्स. मी जसं आता सांगितलं आपल्याला ह्याचं मात्र बायफर्केशन करायचं आहे. कॅपिटल आणि रेव्हेन्यू. मेडिसिन्स, रेव्हेन्यू अनलेस काही केलं. सगळ्यात पहिलं आपल्याला काय पाहिजे? त्याचा मेडिसिनचा आपल्याला कन्झम्पशन काढायचं आहे. कसं काढतात कन्झम्पशन? तन्मय, हाऊ टू कॅल्क्युलेट कन्झम्पशन ऑफ मेडिसिन? बाकीच्या नाही. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आपण इथं काय करतो? हे पोस्ट करतो. ओपनिंग काय करतो? ऍड क्लोजिंग लेस. पण नन ऑफ ओपनिंग, नायदर ओपनिंग नॉर क्लोजिंग इज गिवन टू अस. सो दिस वी विल कन्सिडर ॲज एंटायरली कन्झ्युम्ड. जे काही मेडिसिन्स घेतले ते सगळे कन्झ्युम झाले असं आपण अझम्पशन करणार. सो व्हॉट वी विल डू? बाय द वे हे कुठे जाणार मग? मेडिसिन एक्सपेंडिचर. ऑनरेरियम टू डॉक्टर. थांबा 2 मिनिटं. ऑनरेरियम, व्हॉट इज मीन बाय ऑनरेरियम? काइंड ऑफ अ सॅलरी. पेमेंट टू डॉक्टर्स. हे पण एक्सपेंडिचर आहे. ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे का कॅपिटल एक्सपेंडिचर आहे? अरे हे सर्व्हिसिंग दर 3 महिन्यांनी करावं लागतं. रेकरिंग म्हणजे रेव्हेन्यू. मेंटेनन्स म्हणजे काय? सर्व्हिसिंग करणं ॲम्ब्युलन्सचं त्यात पेट्रोल भरणं. हे सगळं मेंटेनन्स आहे. सो आणि हा मेंटेनन्स दर 3 महिन्यांनी. आणि पेट्रोल तर काय 2 दिवसात संपेल. 2-4 राऊंड झाल्या की संपलं पेट्रोल. सो याचा अर्थ ते रेव्हेन्यू आहे. रेकरिंग आहे. रेकरिंग मीन्स रेव्हेन्यू. सो दिस इज रेव्हेन्यू. हॉस्पिटल इक्विपमेंट, परचेस ऑफ फर्निचर, फिक्स डिपॉझिट. ओके, म्हणजे किती आहेत आपल्याकडे? 3 रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स आहेत. चला घेऊन टाका. तिघांनाही आउटरला घेणार का आपण? येस. ऑल 3 आउटर कॉलम. एक्सपेंडिचर. ऑल 3 आउटर कॉलम. मेडिसिन आणि ऑनरेरियम कुठेही कन्सेशन नाही. फुल लिहायचंय. ऑनरेरियम पाहिजे तर सेकंड लाईन वर लिहा जसं मी इथं केलंय. आणि सेकंड लाईन वर ज्याच्या समोर जिथं संपते त्याच्या समोर त्या लाईन वर तुम्हाला अमाऊंट लिहायची. मेडिसिन्स, ऑनरेरियम टू डॉक्टर. डन. ऑल 3. चला चेक करूया. मेडिसिन्स, ऑनरेरियम, एम्ब्युलन्स, मेंटेनन्स. ऑल राइट. ऑल करेक्ट. चला. All 3 posted. Now equipment is an asset. Equipment, furniture purchased आणि fixed deposit. आणि इनफॅक्ट क्लोजिंग बॅलन्स हे 4ही असेट्स आहेत. 1 by 1. आता ह्याला किती डॉट्स आहेत? 2. म्हणजे आपण आता आणि मी ह्याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला ह्याचा डिस्क्लोजर कसा करायचा आहे. चला माझ्याबरोबर डिस्क्लोजर करा. पहिले हॉस्पिटल इक्विपमेंट लिहा, ऍड ऍडिशन आणि एक लाईन बुक करा.
सिमिलरली फर्निचर एक लाईन ऍड ऍडिशन, एक लाईन बुक. ही ऍक्च्युली डिप्रिसिएशनची आणि नेहमी हा ऍड ऍडिशन म्हणूनच करायचं. पण मग मी फिक्स डिपॉझिट बरोबर केलंय काय? हो, चेक करा. फिक्स डिपॉझिट रिसिट अँड पेमेंटला आहे, म्हणजे आय एम नॉट फॉलोइंग कन्सिस्टन्सी. मी जर हॉस्पिटल इक्विपमेंटला ऍड ऍडिशन करतोय, फर्निचरला ऍड ऍडिशन करतोय, दिस इज प्रिन्सिपल ऑफ कन्सिस्टन्सी. यू हॅव टू फॉलो दॅट कन्सिस्टन्सी. हे फिक्स डिपॉझिटला पण तसंच करा. मी मुद्दामून ते तुम्हाला दाखवलंय. त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून हे असं नाही करायचंय, तो डिस्क्लोजर आहे. फिक्स डिपॉझिट पण ऍड ऍडिशन म्हणून इथं लिहायचंय. हे कळलंय ना मी काय म्हणतोय? ऍड ऍडिशन पाहिजे आणि ही अमाऊंट इथं पाहिजे, सो दॅट वी विल फॉलो कन्सिस्टन्सी. डन. ऑल थ्री ओव्हर. रिसिट अँड पेमेंट इज ओव्हर, राईट? व्हेरी फास्ट, पटकन होतं. हे एवढं सगळं संपलं. मुव्हिंग ऑन. आपल्याला काय करायचंय? व्हॉट वी हॅव टू डू? पुढे जायचंय. आउटस्टँडिंग, सॉरी बॅलन्स राहिला. आपण फिक्स डिपॉझिट करूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ह्या काय असतं? कॅश इन हँड नाही, कॅश ॲट बँक लिहा. कॅश ॲट बँक. फिक्स डिपॉझिटच्या खाली कॅश ॲट बँक. याला मात्र ऍड ऍडिशन बिडिशन काही नाही. कॅश ॲट बँक. डन. ऑल राईट. हॉस्पिटल इक्विपमेंट अँड फर्निचर ना, आउटस्टँडिंग पहिलं. काहीही मतलब सिक्वेन्स आपण अनलेस आपण डिसाईड करून सिक्वेन्स बदलला असेल तरच बदलायचा, अदरवाईज सिक्वेंटली जायचंय. आणि आपण बघितलं फायनल अकाउंट्स मध्ये त्याचे सिक्वेन्सेस सुद्धा आपण बदलतोय. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर कुठलं इयर आहे? समृद्धी सेकंड. म्हणजे कुठलं आहे ह्यातलं? विच इयर इज दिस? करंट इयर. दिस इज करंट इयर. आउटस्टँडिंग फॉर CY कुठे लिहिलंय? कुठे लिहिलंय? आणि एक लक्षात ठेवा, नेहमी ऍडजस्टमेंट्स मध्ये जे असतात ते सगळे ऍड असतात. चलो, सबस्क्रिप्शन सॉरी ऍड असतात नाही, मोस्टली ऍड असतात. बेसिकली तुम्हाला रिसीट अँड पेमेंट मध्ये जे दिलंय ते दोन्ही मायनस, ते मात्र 101%. पण ऍडजस्टमेंट मध्ये ते फक्त ऍडच असतं असं नाही, कारण हळूहळू त्यात सुद्धा ते गेम करणार आहेत. चला, CY लिहिलं. आता दिस इज ऍडजस्टमेंट. मी मगापासून बघतोय, मगाशी पण बोललो, इन्कम आउटस्टँडिंग इज अ लायबिलिटी. झाली सुरुवात. असेट. मी म्हणून मुद्दामून आणि अँड बोललोच नाही. म्हणजे तिथं बोर्ड पण हुशार आहे. बोर्ड बरोबर ते कट करून टाकणार. त्यांना माहिती आहे तुम्हाला क्ल्यू मिळतोय. ऑलराईट. चला, कुठे टाकायचंय? असेटला. कॅश ॲट बँकच्या खाली बोलून टाकूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY. बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY हे घेऊन टाका. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY. डन. ओव्हर. नेक्स्ट. आता मला तुमच्याकडे सगळे डिटेल्स आहेत बरं का. तुमची बॅलन्स शीट रेफर करा. तिथे तुम्हाला व्हॅल्यूज अवेलेबल आहेत, तुम्हाला रेट दिलाय आणि तुम्हाला टेन्युअर पण काढता येते. टेन्युअर कसा काढायचा आहे? आपल्या मीटरवर टाकायचंय. टाका आणि मला फिगर्स सांगा. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. यू नो दिस ऍडजस्टमेंट. दोन मिनिटं. इक्विपमेंट किती आहे? अँड फर्निचर किती आहे? किती आहे? बरोबर आहे. काय समृद्धी सेकंड कसं कॅल्क्युलेट केलं? काय केलं मी? मीटर टाकला. मी मीटर टाकून हा 1 ऑक्टोबर आहे, माझा हा 1 एप्रिल आहे, हा 31 मार्च आहे. किती आहे ड्युरेशन? 6. आणि टोटल महिने किती?
12. So this becomes tenure. मीटरवर आपल्याला टेन्युअर मिळतं फक्त 6/12. मग याला आपल्याला इंटू करत किती आलं 6,000 5,000 सगळ्यांचं आलंय का आयुष सेकंड करेक्ट आला सेकंड होमवर्क करेक्ट आहे तुझं अजून एक होमवर्क करेक्ट आहे हा पण अजून बाकीचे जे चुकलेत ते परत रिसबमिट कर परत कर आणि आज तुम्हाला अजून एक ऍडिशनल होमवर्क असाइन झालाय कन्सिडरिंग की तुमचा जो परफॉर्मन्स बघून आम्ही कसं करतो आम्ही की एकदम सगळं देत नाही आता तुम्ही 12 पर्यंत पोहोचलेत मोस्ट ऑफ यू सो यू डिझर्व्स ऍडिशनल होमवर्क त्यामुळे 3 सम्स अजून दिलेत पण ते अगदी गिव्हन अवे आहेत सोपे आहेत व्हेरी इझी रिअली इझी आहेत मक्खन चला सो आपल्याला चेक करूया लेटेस्ट चेक दिस घ्या काय करायचंय हॉस्पिटल इक्विपमेंट आता पहिलं हे डॅश करा बघा आता मी कसं करतोय हाऊ टू पोस्ट दिस पहिले ओपनिंग आपल्याला सापडला का नाहीये आपण बघाशी वाचलंय सगळं सो पहिले याची टोटल करा आणि त्यातनं डिप्रिसिएशन मायनस करा आणि आउटरला घेऊन या सिमिलरली फर्निचर डॅश करा इथं टोटल करा आणि फिगर आउटरला घेऊन या डन हे मुव्हिंग ऑन पुढं अरे सॉरी आपण काय करायचंय चला पुढे याचं पुढे काय पोस्टिंग करणार घ्या एक्सपेंडिचरला टू डिप्रिसिएशन आपला जो याचा डिस्क्लोजर होता सेम फायनल अकाउंटचा जो डिस्क्लोजर आहे सेम कंटिन्यूज डन इनरला घेऊन आउटरला समृद्धी तू माझ्याबरोबर आहेस का एव्हरीवन आदित्य काय पोझिशन आहे इकॉनॉमिक्सच्या होमवर्कची काय पोझिशन आहे असं विचारतोय ओसी एसपी तुम्ही फक्त अकाउंट्स नाही करायचं आहे सगळ्यांसाठी आहे ते सगळे होमवर्क्स करायचे आहेत ओसी एसपी ऑल डिप्रिसिएशन डन नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज ब्रेड अँड बटर काय करायचं चला लाईफ मेंबरशिप लेस कॅपिटलाइज आणि काही नाही दिलं म्हणजे एंटायर त्यांनी नथिंग इज गिव्हन ओनली थिंग हे ओनली ते म्हणतात की लाईफ मेंबरशिप इज कॅपिटलाइज मग चला कॅपिटलाइज करून टाका लेस कॅपिटलाइज ह्याचं सेकंड पोस्टिंग कुठे करणार कॅपिटल फंड मध्ये ऍड चला इथं मी पाहिजे तर कॅपिटल फंड लिहा नाही तर जागा सोडून ठेवा आयदर ऑफ द टू थिंग्स ऍड लाईफ मेंबरशिप फी ते ऍड करायचे आणि नेक्स्ट किती आहे एंटायर किती ऍड केलं होतं आपण तिकडं लेस किती केलं होतं कॅपिटलाइज 50,000 डोनेशन रिप्रेझेंट बिल्डिंग फंड आता हे कॅपिटल फंड मध्ये न जाता जस्ट लाईक कॅपिटलाइजची कन्सेप्ट आहे बघा मी काय करणार मी डोनेशन इथे आहे इथं मी जर कॅपिटलाइज असेल तर लेस कॅपिटलाइज केलं आता काय करणार लेस बिल्डिंग फंड लिहा लेस बिल्डिंग फंड दिस इज स्पेसिफिक डोनेशन मी म्हणून म्हणलं ना की आपण एकाच पद्धतीने सगळे सम सॉल्व्ह करू सो दॅट यू विल हॅव नो कन्फ्युजन बुक मध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुमच्या दिलंय वेगवेगळी मेथड वापरली गेली दिस का सो बिल्डिंग फंड राईट एंटायर डोनेशन इज बिल्डिंग फंड आता बिल्डिंग फंड आपण मगाशी कॅपिटलाइज केलं म्हणून कॅपिटल फंड मध्ये घेतलं पण हे स्पेसिफिक आहे म्हणून ते आपण स्पेसिफिकली इथं घेणार घ्या बिल्डिंग फंड खरं तर बिल्डिंग फंड सुद्धा इवन बिल्डिंग फंड ऑल्सो व्हॉट वी शुड डू बिल्डिंग फंड ऍड ऍडिशन किंवा ऍड डोनेशन बिल्डिंग फंड ऍड डोनेशन आणि मग आउटरला रिमेंबर दिस डिस्क्लोजर बिल्डिंग फंडला पण आत्ता राहून दे पुढच्या वेळेला करूया स्टाफ सॅलरी फॉर करंट इयर इज आउटस्टँडिंग करंट इयरची स्टाफ सॅलरी आउटस्टँडिंग आहे मग अशी आपण डिस्कस केलं होतं व्हॉट वी हॅव डिस्कस चला
कुठे लाईन आयटम नाही आहे, कुठे सॅलरी नाहीच आहे, मग हे एंटायर इयरची सॅलरी आहे. सो वी विल रेकॉर्ड इट. जसं ती मगाशी स्नेहा म्हणली की एक लाईन आयटम क्रिएट करेंगे. सो वी हॅव क्रिएटेड स्टाफ सॅलरी. स्टाफ सॅलरी आणि सेकंड पोस्टिंग आउटस्टँडिंग पण आहे ते. सो आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी लायबिलिटीला आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी ऑन टू द लायबिलिटी साइड. जेवढी तिकडे लिहिले तेवढी 15,000. समृद्धी फर्स्ट ऑफ एप्रिल. आता ज्या असेट आहेत त्या असेटला लायबिलिटी आहेत ती लायबिलिटीला. लँड, इन्व्हेस्टमेंट, बँक लोन, ॲम्ब्युलन्स, चला घेऊन टाका डायरेक्ट आउटरला बॅलन्स शीटला. दिस इज इनकॉर्पोरेशन ऑफ ओपनिंग डायरेक्ट आउटरला, त्याला काही ऍडजस्टमेंट नाही. लँड एका खाली एक लिहिलं तरी चालेल. हे बघा लाईक दिस. मी कुठे जाणार आहे, मी असेटला आलोय. लँड, इन्व्हेस्टमेंट, बँक लोन आणि ॲम्ब्युलन्स घ्या. नाही, कारण ही ओपनिंग पोझिशन आहे. रिसीट अँड पेमेंटचं जे पोस्टिंग असतं ते फक्त ऍडिशन आहे, कारण ते ऍड झाले ड्युरिंग द इयर. हे ऍज इट इज आलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर खाली लिहू शकता ओपनिंग बॅलन्स शीट, ओपनिंग बॅलन्स, पण काही गरज नाही. दॅट इज नॉट रिक्वायर्ड. फक्त रिसीट अँड पेमेंटचं पोस्टिंग बघा आपण ऍड ऍडिशन म्हणून करतो. लँड नुसतं इथून बघून लिहिताना चुका करू नका. नुसतं बघून लिहायचं तरी मिस्टेक्स होतात. आणि परहॅप्स त्या बेसिकली तुमच्या प्रेशरमुळे होतात. 5 लाख, 1 लाख, 4 लाख, 2 लाख 5,000. डन. चलो नेक्स्ट कॅपिटल फंड. त्याचा सेकंड इफेक्ट नाही, याचा सेकंड इफेक्ट नाही. कारण म्हणून मी तुम्हाला म्हटलं हे इनकॉर्पोरेट करतोय आपण. बॅलन्सेस इनकॉर्पोरेट करतोय. दीज आर बॅलन्सेस. ही ओपनिंगची पोझिशन आहे, याचा सेकंड इफेक्ट होणार नाही. कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड कुठे टाकणार, वरती ऑन द टॉप ऑफ बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ऑन द लायबिलिटी साइड फर्स्ट आयटम कॅपिटल फंड इनरला घेऊन टाकलं. डन. चला व्हॉट इज नेक्स्ट. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या का. येस, ऑल ऍडजस्टमेंट्स आर ओव्हर. हे बघा कॅपिटल फंड लास्ट होती. चलो व्हॉट इज नेक्स्ट. मी आता काय करणार, मी आलोय रिसीट अँड पेमेंटला, सॉरी इन्कम अँड एक्सपेंडिचरला. सगळ्यात पहिले इनरला जे आहेत ते आउटरला. भरपूर आहेत इनरला, बाकी आहे. सगळ्यात पहिले जे नाही आहे त्याला डॅश करा. व्हॉट इज नॉट देअर. आणि हे डॅश करणं गरजेचं आहे बरं का. डोंट लिव्ह एनिथिंग लाईक दॅट ओनली. काही नाही, ते डॅश इज कंपल्सरी. चला आता याचं काय आहे, काय करायचं आहे. ऍक्शन लिहिले इथं, ऍक्शन इज रिटर्न. काय, चला ऍड करा मला सांगा. सो सिंपल यार, सो सिंपल. आणि मग आता याच्यातनं हे 2 मायनस करा आणि आउटरला काढून घ्या. त्या 2 मायनस करा आणि आउटरला घेऊन या. चला डू इट. टोटल पहिले आधी टोटल करा. लेट अस डू दॅट टोटल. घेऊन या. 2 आणि 3 5 झाले. इतकं सोपं यार. 5 lakhs त्यातनं हे मायनस करा आणि सरप्लस आणि त्याची डेफिनेशन. सरप्लस अलॉंग विथ द डेफिनेशन. सरप्लस अलॉंग विथ डेफिनेशन लिहून टाका. इथं डेफिनेशन लिहायला विसरू नका. डेफिनेशन काय आहे, एक्सेस ऑफ. तू नाही, बाकीचे कोणी बोलतच नाही आहेत. नेक्स्ट सरप्लसचं काय करणार आपण, कॅपिटल फंड मध्ये ऍड. चला येस
कॅपिटल फंड मध्ये ऍड करा आणि आउटरला घेऊन या. कॅपिटल फंड मध्ये ऍड करा आणि आउटरला घेऊन या. आणि बॅलन्स शीटची टोटल. This time I'm giving you. From next time onwards, you guys have to give me the balance sheet total. $12,53,000. दूसरा फॉर्मॅट रेडी आहे का? अरे दोन सांगितलेत ना. अरे काय, मी याच्या आधी पण सांगितलंय. लाईट, सॉरी बॉस, मी काय ऐकणारच नाही. तू मेणबत्ती लाव, हे मोबाईलचा टॉर्च ऑन कर, यू डू एनिथिंग, यू हॅव टू डू इट. आणि 5 मिनिटं फक्त लाईन जाऊन जाऊन किती तासभर सकाळी करायचं. अरे सकाळी आले ना 3 वाजता उठून करायचं. सकाळी उठला ना तेव्हा करायचं. तू उठला किती वाजता? हा बस सफिशियंट आहे. 5 मिनिट लागते, सफिशियंट आहे. हा चला वन मोर. थांबा थांबा. आता वी विल हॅव कॉमन टाइम. सगळे एकदम करूया. थांबा. व्हॉट वी विल डू, वी विल इमिजिएटली मूव ऑन टू द सेकंड सम, अनदर सम रादर. चला अजून एक समला जाऊया. पहिले ते डिस्कस करून घेऊ अँड देन वी विल स्टार्ट सॉल्विंग इट. आता अगेन बाळा इन्स्ट्रक्शन दिलेत आणि त्या सगळ्यांसाठी. सो येस तन्मय, रीड इट. समृद्धी, तुला काय स्पेशल इन्स्ट्रक्शन पाहिजेत? रिसीट अँड पेमेंट इज गिवन. आता याच्यात काय आहे, व्हॉट इज इट? म्हणून मी तुम्हाला मगापासून वॉर्न करतोय. हे जेव्हा सबस्क्रिप्शन जेव्हा आउटरला येईल ना डायरेक्ट, नो इयर मार्किंग, हा दिस सम इज डिफिकल्ट. ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून मी म्हटलं ते जे सबस्क्रिप्शन आयडेंटिफाय करून दिलेलं असतं दॅट इज अ बेटर वन. आता काय करायचंय, आता तुम्हाला सेपरेट ट्रॅक ठेवायचंय, नीट रीड करायचंय. यू हॅव टू रीड इट प्रॉपरली. बेसिक थिंग काय ते सगळं, हे सबस्क्रिप्शन आणि सगळं नीट वाचायचंय. काय कुठलं इयर आहे, काय इयर आहे, यात परत आउटस्टँडिंग आहे, प्रिव्हियस इयर पेंडिंग आहे, काय आहे. आता हे सगळं एव्हरीथिंग विल बी इन ऍडजस्टमेंट. इथं कसं होतं, आतापर्यंत स्ट्रेट फॉरवर्ड होतं. त्यातल्या 2 तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड लेस मध्ये घेऊन जात होता. आता यू हॅव टू आयडेंटिफाय. चला सबस्क्रिप्शन, डोनेशन, एंट्रन्स फी, इंटरेस्ट आलं ना की पण एक लक्षात ठेवा, इकडं परहॅप्स इकडं तुम्हाला एखादी इन्व्हेस्टमेंट किंवा एखादा गव्हर्नमेंट बॉन्ड ही असण्याची शक्यता आहे. बघा मी तुम्हाला कसं प्रिपेअर करतोय की तुम्ही यू विल बी रेडी फॉर द सम. हे असं तुमची तयारी पाहिजे करावी लागणार आहे आपल्याला. इंटरेस्ट आलं की तुम्ही लगेच इकडं बघायचं आहे. ऑलराईट, लेट अस सी. नाहीये, थँकफुली नथिंग इज देअर. ऑलराईट, व्हॉट इज इट? आपल्याला रिसीट अँड पेमेंट दिलंय. आता कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आहे. मग हे काय? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ओके, मी बघा कसं लगेच केलं. परवा होतं असं, एका ठिकाणी फक्त कॅश इन हँड होता आणि इकडं लक्ष दे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ऑलराईट, चला आता परत एकदा मगासारखं. ही काय आहे? ही ओपनिंगची पोझिशन आहे, ही ऍडजस्टमेंट नाहीये. पण सगळ्यात पहिले चेक करायचंय ह्या 4 आयटम्स इथं नाहीत ना. बिल्डिंग, स्पोर्ट्स मटेरियल, इन्व्हेस्टमेंट, फर्निचर. ऑलराईट, चलो चेक करूया. बिल्डिंग, स्पोर्ट्स मटेरियल आहे आणि डेट आली. बघा मी मगाशीच म्हटलं होतं तुम्हाला की आता ती डेट इथं येणार आहे. मगाशी ऍडजस्टमेंट मध्ये होती, पण दॅट रिमेन्स स्मिथ, त्यांनी काही फरक पडत नाही. आपली ऍडजस्टमेंट रिमेन्स सेम. म्हणजे याचा आपण पीआरडी करणार. तुम्हाला ते कळलंय आता की ज्या अर्थी डेट आली त्या अर्थी डिप्रिशिएशन असलंच पाहिजे. पण आता स्पोर्ट्स मटेरियल यार, स्पोर्ट्स मटेरियल आहे. मग स्पोर्ट्स मटेरियलचं तर आपण कन्झम्पशन म्हटलोय. हा, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय स्पोर्ट्स मटेरियलची ट्रीटमेंट काही एनपीसी ऍज अ असेट म्हणून करतात आणि काही एनपीसी त्या हे कन्झम्पशन म्हणून करतात. कारण डिफरंट गेम्स आहेत.
काही गेम्सचे स्पोर्ट्स मटेरियल वर्षानुवर्ष टिकतं आणि काही गेम्सचे स्पोर्ट्स मटेरियल इमिजिएटली संपतं किंवा कन्झ्युम होतं. मग त्याप्रमाणे ती एनपीसी ट्रीटमेंट करते. आता ही ट्रीटमेंट काय करते दॅट वी विल अंडरस्टँड फ्रॉम ऍडजस्टमेंट्स. चला, एक तर डेट तर आहे. डेट असेल ना तर तुम्ही समजून द्या ही असेट आहे, म्हणजे ही एनपीसी असेट म्हणून ट्रीट करते. आणि ऑलरेडी स्पोर्ट्स मटेरियल ऑलरेडी 1 एप्रिलला त्यांच्याकडे आहे. मग सगळ्यात पहिले व्हॉट वी आर गोइंग टू डू, आपण याला नेक्सस कनेक्ट करू. ऍडजस्टमेंट नको म्हणायला मी, तरी सुद्धा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऍडजस्टमेंट म्हणून ट्रीट केली तरी चालेल. मी नेक्सस म्हणून ट्रीट करतोय. ऑलराईट, व्हॉट इज नेक्स्ट? इन्व्हेस्टमेंट आहे का? दोन्हीकडे बघायचंय. नो इन्व्हेस्टमेंट. देन फर्निचर, नो फर्निचर. चला, मार्किंग हे आपण याचं मार्किंग करून घेतलंय, खरं नेक्सस कनेक्ट केलाय. नाव आता हे बघा, हे बघा नीट वाचा. सबस्क्रिप्शन इन्क्लूड आहे सबस्क्रिप्शन मध्ये 2000 रिसिव्ड फॉर 2021. हे कुठलं वर्ष आहे? म्हणजे सीवाय कुठलं आहे? सीवाय किती आहे? 20, 21, 22 सीवाय आहे. ऑलराईट, मग हे कशाबद्दल बोलतायत? म्हणजे हे कुठलं आहे? पीवाय. अँड सबस्क्रिप्शन 5000 ड्यू फॉर करंट इयर. अच्छा, करंट इयर देऊन टाकलं, सोपं करून टाकलं. आणखीन तरी सुद्धा त्यात इयर दिलं असतं तर ते आणखीन, आणि ते इयर मार्किंग इथं सुद्धा येऊ शकतं. चला, हे काय आहे? हे सीवाय आहे. पण व्हॉट इज दिस? हे काय आहे मला एक सांगा. सबस्क्रिप्शन मध्ये हे दोन्ही इन्क्लूड आहेत? कसं इन्क्लूड नाहीये? हे काय म्हणतात? नॉट येट रिसिव्ड. म्हणजे त्यांनी मिक्स करून दिले. आता एवढ्या सोप्या राहिल्या नाहीत गोष्टी. बघा, आता मला काय म्हणायचं आहे, हे सीवाय आहे बरोबर आहे, पण हे सीवाय आउटस्टँडिंग आहे. हे काय आहे? सबस्क्रिप्शन इन्क्लूड. सबस्क्रिप्शन मध्ये हे 2000 रुपये इन्क्लूड आहेत. रिसिव्ड फॉर 2021, जे मागच्या वर्षीचे आलेले 2021 चे आलेत आणि ते सबस्क्रिप्शन मध्ये आम्ही इन्क्लूड केलेत असं ते म्हणतात. म्हणजे खरं तर ह्याला ऍडजस्टमेंट आहे, याला ऍडजस्टमेंट आहे, नेक्सस नाही, ऍडजस्टमेंट आहे. या 125 मध्ये प्रिव्हियस इयरचे 2000 आहेत. ऑलराईट, खरं काय करायचं आपल्याला? प्रिव्हियस इयरचे डिडक्ट करून टाकायचे, नेक्स्ट इयरचे काढून टाकायचे. आपल्याला करंट इयरची फिगर काढायची, म्हणून आपण ते मायनस करतो. हे लॉजिक आहे. चलो, सो प्रिव्हियस इयर कळला. अँड मुद्दामून ना खवचटपणे तुम्हाला ही त्यांनी अँड याच्याशीच कनेक्ट करून टाकलं. अँड सबस्क्रिप्शन ₹5000 इज करंट इयर नॉट येट रिसिव्ड. याचा अर्थ काय? म्हणजे हे आउटस्टँडिंग फॉर सीवाय आहे, राईट? म्हणजे याचा संबंध आणि त्याचा संबंध, म्हणजे हे दोन्ही हे याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. 5000 याच्यात इन्क्लूड आहेत? नाहीत, याच्यात इन्क्लूड नाही आहेत. ते आउटस्टँडिंग सीवाय आहेत. हे कन्सेप्ट कळती आहे. सो मी याला लिहिणार आउटस्टँडिंग सीवाय. ऑलराईट, चलो. प्रोव्हाइड स्पोर्ट्स मटेरियल वर डिप्रिसिएशन आलं. डिप्रिशिएट कशावर करतो आपण? डिप्रिसिएशन कशावर करतो? असेटवर. म्हणजे याचा अर्थ स्पोर्ट्स मटेरियल काय ट्रीट करते? हे असेट. डिप्रिसिएशन आलं म्हणजे ते असेट आहे. चला, आणि ऑलरेडी म्हणजे थोडक्यात बघा, थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की जे मी आतापर्यंत तुम्हाला वॉर्न करत आलो ती ही ऍडजस्टमेंट आहे. याला ओपनिंग बॅलन्स पण आहे, याला ऍडजस्टमेंट हे ऍडिशन पण आहे, आणि ऍडिशनला डेट पण आहे. म्हणजे तुम्हाला M1 M2 करावं लागणार आहे. दिस आय एम कॉलिंग एज M1 M2. हे कुठलं आहे? हे M2 आहे. आणि मग हे काय आहे? हे M1 आहे. ओपनिंग जे आहे ते M1 आणि रिसिट अँड पेमेंट मध्ये आहे ते M2. म्हणजे दोन आपल्याला पीआरटीच करायचे आहेत, बस. दॅट्स इट. आली का क्लिअरिटी? चला पुढे जाऊया. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन बिल्डिंग स्पोर्ट्स मटेरियल फर्निचर. बिल्डिंग स्पोर्ट्स मटेरियल आणि फर्निचर, राईट? ऑलराईट, हे सगळं मी ऍज इट इज माझं मार्किंग ठेवून देणार आहे. नेक्स्ट, कॅपिटलाइज 50% डोनेशन अँड एंट्रन्स फी. डोनेशन अँड एंट्रन्स फी, चला चेक करूया. एंट्रन्स फी, डोनेशन मार्किंग केलं. ऑलराईट, आता आपण आपल्या पद्धतीने करतोय, नेहमीच्या पद्धतीने. इन्शुरन्स प्रीपेड इन ऍडव्हान्स. एक्सपेन्सेस प्रीपेड इज
an asset. Income pre-received is a liability. Income outstanding आणि expense outstanding. हा चारचा घोळ हा तुम्ही कॉन्स्टंटली तुम्हाला रिमाइंड करत ठेवायचा आहे स्वतःला. चलो, आणि ह्याच्यात कुठेतरी एका ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पण सेट आहे. या चार मध्ये कुठेतरी एक ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पण होणार. चला, इन्शुरन्स डन. इन्शुरन्सला काय करायचंय, पण मार्किंग कुठे केलं, मार्क करूया. व्हॉट इज नेक्स्ट? कॅपिटलाइज म्हणजे 50%. ते काय करतायत, आता हे डोनेशन आलंय, सगळंच्या सगळं डोनेशन तुम्ही कॅपिटल फंड मध्ये कॅपिटलाइज करून टाकलात तर तुमचे खर्च चालणार कसे? मग ते काय करतात, डोनेशनला बाय जनरल डोनेशन असेल, स्पेसिफिक असेल तर सगळं त्याला द्यावं लागेल. पण जनरल असेल तर ते काय करतात, एनपीसी काय करतात, डोनेशन आलं ना त्यातलं अर्ध आपल्या खर्चांसाठी वापरू आणि अर्ध कॅपिटल म्हणून ठेवू. दिस इज कॅपिटलायझेशन. कॅपिटल फंड म्हणजे पुढच्या वर्षी वापरता येईल, आत्ताच नको सगळं वापरायला. कारण डोनेशन तसं सुद्धा 1, 2, 3 वर्षांसाठी असू शकतं ना, इट कुड बी. सो म्हणून इट इज लाईक दिस. त्याप्रमाणे ते करणार की 2-3 दिवसांसाठी किंवा 2-3 वर्षांसाठी असेल तर मग तुम्ही त्याप्रमाणे 50%, 25%, 33%, 50% म्हणजे 2 वर्ष. बघा ना, एक अर्ध ह्या वर्षात, मग उरलेलं अर्ध काय पुढच्या वर्षात, म्हणून किंवा त्याच्या पुढच्या वर्षात वगैरे. दिस इज अ कन्सेप्ट ऑफ कॅपिटलायझेशन. सेफ्टी फर्स्ट. आत्ता आलेले पैसे सगळे संपू नका अशा हिशोबाने येते. आणि एंट्रन्स फी चं पण काय केलं, खरं तर ते कम्प्लीट कॅपिटलाइज व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. ही एनपीसी वर आहे, ते डिपेंड आहे, ते ट्रीट करू शकतात एनपीसी ला. एंट्रन्स फी, एंटायर एंट्रन्स फी ते रेव्हेन्यू म्हणून ट्रीट करू शकतात, पण नॉर्मली करत नाहीत. एंट्रन्स फी ऍक्च्युअली कॅपिटल रिसीट आहे ना, अख्ख्या तो जोपर्यंत मेंबर तुमच्याकडे आहे तोपर्यंत त्याची फी आहे ही. मग तो ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही त्याला रेव्हेन्यू म्हणून ट्रीट करा, हे चालेल. अशी कन्सेप्ट आहे ना. म्हणून यांचे बायलॉज असतात, त्या बायलॉज मध्ये हे प्रोव्हिजन्स असतात, त्यांना अलाउ केलेलं असतं. ठीक आहे, नाही तर चालणारच नाही एनपीसी. म्हणून चला ठीक आहे, कॅपिटल मधनं तरी पैसे द्या, पण द्या असं. आता आपल्याकडे बघा ना, तुम्हाला एक बिझनेसमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट नाही झाला तर तुमच्या स्वतःच्या पदरचे पैसे द्यावे लागतात ना. दिस कन्सेप्ट, कॅपिटल मधनं शेवटी पैसे द्या असं. चलो, मार्किंग सगळं झालंय. नाही, इन्शुरन्स झालं. सॅलरी आर आउटस्टँडिंग 5,000, इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसिव्ह. चला बोला सगळ्यांनी. सॅलरीज आर आउटस्टँडिंग ॲट ₹5,000 अँड इंटरेस्ट ₹5,000 इज ड्यू बट नॉट रिसिव्ह. हे इंटरेस्ट अक्रूड आहे आणि हे काय आहे. चला पहिले आधी मार्किंग करून घेऊया. सॅलरीज आणि सेकंड इंटरेस्ट कुठे आहे. मी बघा मगाशीच म्हटलं होतं तुम्हाला, इंटरेस्ट म्हटलं ना की तुम्ही अलर्टच व्हायचंय. मी सांगतोय तुम्हाला इंटरेस्टच्या बाबतीत कम्प्लीट अलर्ट राहा, अलर्टनेस दाखवा. डन. सो व्हॉट वी विल डू, हे आपण असं सेव्ह करून ठेवू. मार्किंग झालेलं आहे. टुमॉरो आपल्याला न डिस्कशन करता स्ट्रेट फॉरवर्ड आपण हे फोटो काढून घ्या. ज्यांना घरी सॉल्व करायचं आहे, वंडरफुल. क्लासवर्क आहे, पण हा क्लासवर्क नसेल तर मी चेक करतो. पण तुम्ही एकदा, मला वाटते क्लासवर्क मध्ये नसेल, हे 3 पर्यंतच असतील, 3 पर्यंतच असतील. आज 4था आहे ना, क्लासवर्क मी टाकू शकतो. पाहिजे तर फोटो काढून ठेवा. हा, ग्रुपवर तुम्ही नाही येत ना. हा, आय मीन का येस झालं का, फोटो घेतला का. चलो, हा घरी ट्राय करून या. मला वाटते काही प्रॉब्लेम येणार नाही. आय डोंट थिंक की देयर इज एनी प्रॉब्लेम इन इट. इझी आहे ना, गुड. चलो, अकाउंट्सला आपण इथे थांबणार आहोत. हॅलो, वन मोर थिंग. आता अकाउंटचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन सेट झालेले आहेत.
तुमचा खेळ संपला असेल तर ते आता फ्रीज होणार आहेत. मी काय म्हणतोय, हॅलो ऐका, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स तुम्ही किती सॉल्व्ह केलेत, तुम्हाला आता परमिशन आहे वाटेल तेवढे सबमिशन्सची, खेळून घ्या. नंतर ते लॉक होणार आहे आणि तुम्हाला ते द्यायचे आहेत आणि तो जो स्कोर होईल तो फायनल स्कोर. तुम्ही आत्ता तसंच बाकीच्या ह्याच्यात होणार आहे. तुम्ही आत्ता खेळून घ्या, तुम्हाला पाहिजे तेवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुम्ही पाहिजे तेवढं ते सबमिट करू शकताय बघा. पण ते आता बंद होणार आहे कारण झालंय आणि त्यानंतर तुम्हाला ते सबमिट करायचे. दॅट विल बी टेकन ॲज युअर फायनल स्कोर. तुम्हाला भरपूर ट्राय दिलेला आहे, तुम्ही वाटेल तेवढे सबमिशन करू शकता. ती आन्सर सगळी समजून घ्या आणि एक फायनल म्हणजे थोडक्यात तुमची टेस्ट सारखं होणार. ते तुम्ही पाहिजे तेवढं आता ते सबमिट करून घ्या, सगळी प्रॅक्टिस करून घ्या, सगळे आन्सर समजून घ्या आणि ते तुमचे जे काय आत्ता आहेत ते सगळे फ्रीज होणार आहेत आणि मग तुम्हाला सबमिशन करायला परत येणार आहे. तेव्हा मी सांगणार तुम्हाला किती सबमिट करायचे आहेत. ती तुमचा स्कोर फायनल होणार. तुम्ही पाहिजे तेवढे सबमिशन करू शकता आत्ता. ऑलराईट, सगळ्या सब्जेक्ट्सना असं होणार. आज मंडे आहे. 20 सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, 20 सब्जेक्ट. आता झालं, आपण सुरू केलंय. माझ्या दृष्टीने तुमचा नॉर्मल क्लास सुरू झालेला आहे. कॉलेज झालं सुरू. चला, कॉंग्रॅच्युलेशन्स, ॲट लास्ट वी हॅव गॉट इनटू इट. गुड, व्हेरी गुड. आणि ग्रुपवर कोण नाहीये बघ, जरा नवीन भरपूर जण आहेत. ही नाहीये, ती नाहीये. कुठली एसपीची? मी पाठवली ती सगळ्यांना. हा, बाकीच्या कोणाला एसपीचे नाहीये? आले ना, ठीक आहे, पाठवतो. ओसीएमची पाठव. ठीक, 15 करूच नको, तुला सांग. 15, हा 15 ओके. 14 नका करू. 14 केला, झाला का टॅली? हा, डिफरन्स येतोय म्हणून मी 14 नाही सांगितलेलं. 14 मध्ये मला 960 नाही, काय ते चुकतंय. 960 इज नॉट अ डिफरन्स आणि त्या डिफरन्स मुद्दाम ठेवलेला आहे. एवढा डिफिकल्ट सब आणि प्लस तो डिफरन्स नाही येतो. चला, डिफिकल्ट नाहीये, लेंदी आहे तो. चलो नाव, मला आता लॉ ऑफ डीएमयू हवाय. आपण केलं ना? नाही केलं लॉ ऑफ डीएमयू? काय केलं की? केलं ना? सटायटी बिटायटी तर केव्हाच झालं. अरे असं बोलू नका बाबांनो. चला, काय लॉ ऑफ डीएमयू? फटाफट लॉ ऑफ डीएमयू. व्हॉट स्टेटमेंट ऑफ लॉ? मला इंट्रोडक्शन सांगा. चला, Professor Gosin has introduced this. Perfect. झालं, सो इझी यार. एक सेंटेन्स आहे फक्त, फार तर फार 2 सेंटेन्स, 1.5च म्हणायला हवं. प्रोफेसर गोसिन लक्षात ठेवायचं आहे, प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल लक्षात ठेवायचं आहे आणि बुक्स कुठलं लक्षात ठेवायचं आहे? प्रिन्सिपल्स ऑफ इयर 1890. आणि हे मी तुम्हाला सांगितलं थ्रू आउट ठेवायचे. 3 लॉला हेच इंट्रोडक्शन, फक्त प्रोफेसर गोसिन मिल कट. पुढच्या 2 लॉला आपण प्रोफेसर गोसिन कट करणार, बाकी रेस्ट ऑफ द इंट्रोडक्शन इज सेम. चलो, आता स्टेटमेंट ऑफ लॉ डिफिकल्ट आहे. आय एम टेलिंग यू डिफिकल्ट आहे. बोला काय स्टेटमेंट ऑफ लॉ? भयानक सिंपल स्टेटमेंट ऑफ लॉ आहे. ते वाचलं तर तुम्हाला कळणारच नाही. 101% गॅरंटी. काय लॉ काय काय तन्मय बोला. घरी जाऊन करतोय काय तू? श्रावणी, प्रार्थना, समृद्धी, आतिश, बर
सिंपल वर्ड्स मध्ये अदर थिंग्स रिमेन्स कॉन्स्टंट. बर, पुढे मीनिंग काय आहे? मार्जिनल युटिलिटी स्टार्ट्स डिमिनिश कधी? एव्हरी ॲडिशनल युनिट ऑफ कन्झम्पशन. ऑन एव्हरी ॲडिशनल युनिट ऑफ कन्झम्पशन द मार्जिनल युटिलिटी ऑफ दॅट कमॉडिटी स्टार्ट्स टू डिमिनिश, स्टार्ट रिड्युसिंग. इट स्टार्ट्स टू रिड्यूस. सिंपल लँग्वेज मध्ये, व्हेरी सिंपल. काय म्हणतात ते की जसे आपण कन्झम्पशनची युनिट्स वाढवतो तसं त्या कन्झम्पशनची मार्जिनल युटिलिटी कमी 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 व्हायला लागते. स्टार्ट्स फॉलिंग, सगळ्यात इझी वर्ड. डिमिनिशिंग फिमिनिशिंग एवढं वर्ड लिहिणं आणि त्यांचं स्पेलिंग करणं त्यापेक्षा स्टार्ट्स फॉलिंग. फॉलोइंग नाही, फॉलिंग. सो हा झाला स्टेटमेंट. मला सांगा शेड्यूल कसं आपण लक्षात ठेवलंय? शेड्यूल 10, 8, 6 बघा, कधीही उठवलं तरी मला पाठ आहे का? कारण ते मी लक्षात ठेवलंय, पाठ नाही केलेलं. एकदम सिंपल ट्रिक आहे. 10 मला 2चं टेबल आहे फ्रॉम बॉटम टू टॉप. -2 ने स्टार्ट करायचंय. -2, 0, 2, 4, 6, 8, 10. आणि हे काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज मार्जिनल युटिलिटी. आणि मग ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला काय आहे? युनिट्स ऑफ कन्झम्पशन. खरं तर युनिट ऑफ कन्झम्पशन, कन्झम्पशन ऑफ एक्स. नाव देणार आपण कमॉडिटी एक्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 काय जे येतील ते नंबर. झालं, शेड्यूल रेडी. आणि डायग्राम कसा आहे? हाऊ इज द डायग्राम? हे काय करायचंय? हा असा डायग्राम आहे, हे लक्षात ठेवा. हा पार्ट पुढे जाऊन असाच लॉ ऑफ डिमांड पण येणार आहे. लॉ ऑफ डिमांड वी आर नॉट गोइंग टू कंटिन्यू. आणि लॉ ऑफ डीएमयू मध्ये हा मार्जिनल युटिलिटी हा 0 पण होणार. आणि व्हॉट इज दिस? हे काय आहे? दिस युटिलिटी. चलो, नाउ अझम्पशन्स आपण ऑलरेडी केलेली आहेत. करेक्ट. सिंगल वॉन्ट हे काय अझम्पशन आहे? व्हॉट इज द अझम्पशन? A commodity has got only one single want. Hey, capacity of solving किंवा capacity to satisfy only one single want at a time. वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळे असू शकते, पण एका पर्टिक्युलर टाइमला फक्त एकच सिंगल वॉन्ट सॅटिस्फाय करणार असं अझम्पशन केलंय. खरं नाहीये, अझम्पशन केलंय. सो दिस इज अझम्पशन, राईट. आपण हे सगळे अझम्पशन्स कव्हर केलेत. नाउ एक्सेप्शन्स. लॉ मी तुम्हाला सांगितलंय, लॉ लिहिताना थोडंसं जर अझम्पशन सेपरेट क्वेश्चन मध्ये आला तर सेपरेट अझम्पशन कम्प्लीट सगळे अझम्पशन्स लिहायचे. आणि नुसतं बघा मी काय म्हणतोय, एक्सप्लेन लॉ ऑफ डीएमयू अँड इट्स एक्सेप्शन्स. तर तुम्हाला कमीत कमी 2 ते 4 एवढी अझम्पशन्स पण लिहायचे आहेत आणि मग एक्सेप्शन्स लिहायचे. काय मी सांगितलं? पहिले इंट्रोडक्शन, मग स्टेटमेंट ऑफ लॉ, मग शेड्यूल, मग डायग्राम, आणि मग कमीत कमी 2 ते 4 एक लाईन्स, 1 लाइनर अझम्पशन्स लिहिली तरी चालते, पण 4 तरी अझम्पशन्स लिहा आणि मग एक्सेप्शन्स लिहायला सुरुवात करायची. अझम्पशन्स पण लिहायचे मिनिमम खरं तर 4. अंडरस्टूड? चलो, आता एक्सेप्शन्स. सगळ्यात पहिलं एक भयानक सिंपल एक्सेप्शन आहे, हॉबीज. हॉबीज म्हणजे काय? हॅबिच्युअल होतो माणूस, हॅबिच्युअल आहे. बघा तुम्हाला, बघा मी सांगतो तुम्हाला हा हॅबिच्युअलची कशी कन्सेप्ट आहे. तुम्ही ना एक रस्त्याने, तंद्री असते आपली, जसे तुम्ही सगळेजण असणार तंद्रीमध्ये. काय आहे, निघाल्या ह्या तिघी, मी बघतो ह्या तिघी येतात, श्रावणी, अनुष्का आणि सई. घरातनं निघाल्यानंतर रोड बंद झाला तरी त्याच रस्त्याने येणार, कारण तुम्ही हॅबिच्युअल झालेले असता. आपण पहिले तिकडेच जातो, काही विचार सुद्धा करत नाही. मग तसं आपण प्राइस बीज काही बघत नाही, काही गोष्टी ज्या आपल्याला हॅबिच्युअल असतात पहिले त्या बाय करतो. तुमच्या पेस्ट बघा, टूथपेस्ट बघा, आपण ज्या ठरलेल्या आहेत ना त्याच घेऊन टाकतो, म्हणजे त्याची प्राइस बीज काही बघत नाही. म्हणजे थोडक्यात तुमच्या ज्या हॉबीज आहेत ना, हॉबीज पण मी हॅबिच्युअल गुड्स म्हणत नाहीये. नाव आय एम टर्निंग टू हॉबी. हॉबी म्हणजे काय? ऑब्विसली काहींना
फुटबॉल खेळण्याची हॉबी आहे, काहींना क्रिकेट खेळण्याची हॉबी आहे, काहींना ढोल वाजवण्याची हॉबी आहे, राईट. सो पण बघा बघा, मग या हॉबीला, तुमच्या ज्या हॉबीज आहेत त्याला लॉ ऑफ डीएमयू अप्लाय होतो का? बघा बघा, मला काय म्हणायचंय, मोर तुम्ही जेवढे ढोल जास्त वाजवणार ना, तेवढा तुम्हाला जास्त प्लेजर मिळणार, आहे. पण मला काय म्हणायचंय, जर तुम्ही एक्स्ट्रा ढोल म्हणजे पहिले 10 मिनिटं वाजवलं, पण अजून 10 मिनिटं पुढची वाजवायला मिळाली तुम्हाला, तर तुमचा जो प्लेजर आहे तो खाली येणार आहे का वर जाणार? म्हणजे हा लॉ ऑफ डीएमयू अप्लाय कुठे झाला? लॉ ऑफ डीएमयू काय म्हणतोय, मोर द कमोडिटी यू कन्झ्युम, लेसर विल बी द युटिलिटी किंवा मार्जिनल युटिलिटी. तुम्ही जसे त्याचे कन्झम्पशन वाढवत जाता, तसे त्याची युटिलिटी पेक्षा मार्जिनल युटिलिटी रिड्यूस व्हायला पाहिजे, तर ते एक्सपांड होते. देअरफॉर हॉबीज ना अप्लाय होणार नाही लॉ. कारण प्लेजर वाढतं हॉबीज म्हणून, आणि मोर अँड मोर तुम्ही जास्त उलट करता. पुढे दिस इन्क्रीजेस मार्जिनलिटी, आपण ऑलरेडी डिस्कस केलं. चला पुढे जाऊया. आता याच्यात काही त्यांनी एक्झाम्पल दिले का चेक करूया. म्युझिक, पेंटिंग, कॉइन कलेक्शन. एक कॉइन आलं, अजून एक, एकनी तुम्हाला खूप मोठा आनंद झाला, पण दोन्ही अजून, अरे वा माझ्याकडे 2 झाली. मग तुम्ही सगळ्यांना सांगत सुटणार माझ्याकडे 2 आहेत. ते करन्सीज, काय स्टॅम्प्स, काय असतं मुलांचं, काय काडेपेट्या, काय असतं, काय ते असतं. देयर आर सो मेनी थिंग. बिल्ला म्हणजे काय? बिल्ला म्हणजे ते कोल्ड्रिंकच्या वरचं जे हे असतात ना, ते कॅप्स. त्या काही जणांचा त्याच्या मागच्या साईडला काहीतरी मटका लागतो मस्त, म्हणजे काहीतरी मिळतं, काहीतरी असतं ना, पूर्वी होतं काहीतरी, आता ते गेलं हल्ली. सो दीज आर हॉबीज. मग बघा ना केवढं, म्हणजे उलट एक नाही, तुमचं जे काय त्याची युटिलिटी असेल म्हणा किंवा त्याचा प्लेजर असेल तो कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे हॉबीज ना लॉ ऑफ डीएमयू अप्लाय होत नाही. मायझर किंवा मीझर, कोण आहेत मीझर इथं? कोण आहे मीझर? म्हणजे कोण माहित नाही? चिक्कू मारवाडी. तुमच्यापैकी कोण आहेत मीझर, मायझर म्हणजे कोण? म्हणजे बघा, आता बघा तुम्ही, बघा मोस्टली सगळे असतात. मोस्टली म्हणजे ज्याला, मला सांगा, कुणाला पैसे वाचलेले आवडत नाहीत? एव्हरीवन लाइक्स दिस. तुम्ही आज 10 रुपये वाचवलेत आणि उद्या 20 रुपये वाचवलेत, तर मग काय तुमचा आनंद कमी होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे मीझर्स आणि मायझर्स ना लॉ ऑफ डीएमयू अप्लाय होत नाही. मोर यू सेव्ह, मोर यू हॅव अ युटिलिटी. आणि लॉ काय म्हणते, उलट व्हायला पाहिजे. उलट आहे ना, की जर मोर तुम्ही सेव्ह केलेत तर लेसर युटिलिटी क्रिएट व्हायला पाहिजे, तर लॉ ऑफ डीएमयू अप्लाय होणार. मीझर म्हणजे कोण? ज्याला खूप पैसे वाचवायला आवडतात. मोस्ट ऑफ यू आय थिंक आर मीझर्स, राईट? वी शुड ऑल. काय वाईट काय? अ मनी सेव्ह इज अ मनी अर्न. सो इट इज डेफिनेटली अ गुड थिंग. असं काही वाईट नाही आहे. ते चिक्कू मारवाडी म्हटलं मात्र नाही, आम्ही नाही. येस, म्हणजे नसत्या ठिकाणी हे मारवाडीपणा नाही करायचं, पण येस, जिथं पाहिजे तिथं पाहिजेच. आणि एस्पेशली इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत तर तुम्ही मीझर नाही मायझर व्हाच. ऑल नॅचरल रिसोर्सेस साठी आपण मायझर व्हायला हवं. चला रीड करूया. नेहमी उलट आहे. मनीच्या केसमध्ये तर मार्जिनल युटिलिटी वाढत जाते. रॅशनॅलिटीचं जे आपण ॲझम्पशन होतं ते मात्र इथं चालणार नाही. एव्हरीवन इज नॉट मायझर असं त्यांचं म्हणणं आहे. रॅशनॅलिटी, आपण रॅशनल मानतोय सगळ्यांना, सगळेजण रॅशनल आहोत, पण मीझर इज नॉट अ रॅशनॅलिटी. हे सगळेजण मीझर नसतात. ऑलराईट, नेक्स्ट. ॲडिक्शन, चेन स्मोकर, ड्रिंकर्स. त्यांना बघा, त्यांना काय होतं, एक सिगरेट ओढली, अजून एक ओढण्याची, त्यांना असं वाटतं की अजून एक करावं. एक काय तुमचं ड्रिंकचा एखादा ग्लास पिला
तर अजून एक इट हॅज गॉट नो एंड. त्यांना उलट त्याची काय होतं, त्याची ऍडिक्शन्स वाढतात. इंटॉक्सिकेशन म्हणजे ती नशा ती वाढत जाते, कमी नाही होत. म्हणून जे ऍडिक्टेड असतात, ऍडिक्टेड, आणि म्हणून आम्ही म्हणतो की मोबाईलचे ऍडिक्शन्स बंद करा. डोंट गेट ऍडिक्टेड टू मोबाईल किंवा मोबाईल गेम किंवा कुठल्याही टाईपचा गेम. गेम एक बरोबर आहे, ॲज अ करिअर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर इट्स ऑल राईट. पण नुसती हॉबी म्हणून असेल तर क्रिकेटच खेळत बसलाय, कारण ही हॅज गॉट ऍडिक्टेड. तो ऍडिक्टेड झालाय, त्या दुसरं काही विचारच नाही, दुसरं काही चर्चा नाही, दुसरं काही बोलत नाही, सगळं क्रिकेटच्या भाषेमध्ये. तसं नाही चालणार, तसं नाही चालणार. ऑल राईट. सो ऍडिक्शन्स रीड करीशा. It is observed in case of a drunkard that the level drunkard of intoxication increases with every additional unit of liquid consumed. लिकर. इंटॉक्सिकेशन म्हणजे नशा, आणि ड्रंकर्ड म्हणजे कोण, जो दारू पिलेला माणूस आहे तो, त्याला वाढत जाते ती नशा. म्हणजे म्हणून तर म्हणतो ना आपण, म्हणून याला लॉ ऑफ DMU अप्लाय होणार नाही. So MU received by drunkard may increase, actually it is only an इल्युजन. खरं ते इल्युजन असतं, पण ते घडतं. This condition is similar to almost all addictions. However, this violates the assumption of rationality. प्रत्येक दारुड आहे माणूस आहे का? रॅशनॅलिटी म्हणजे काय की एक जनरल माणूस, म्हणून ही इथं पण हे पण ॲझम्पशन रॅशनॅलिटी ॲडप्ट करत नाही किंवा कॅन्सल करत. पॉवर, पॉलिटिशियन्स, सत्ता हातात आली. आता काय झालं, पहिले सपोज पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, एकदा पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर त्यांनी कब्जा केला. आता अख्ख्या महाराष्ट्र स्टेटचं इलेक्शन, मग लोकसभा. हे पॉवरचं जे हे आहे ना, ते संपतच नाहीये. म्हणजे इट इज काइंड ऑफ एन ॲडिक्शन. ऑल राईट, चेक करूया. This is an exception to the law because when a person acquires power, his lust for power increases. Yes, the lust is very important. And this is the reason. Yes. He desires to have more and more of it. However, this again violates the rationality assumption. म्हणजे ही सगळे आतापर्यंत आपण केले सगळे रॅशनॅलिटीचे अझम्पशन व्हायलेट करतायत. हा एक कॉमन थ्रेड आहे की जो तुम्ही ओवायचा आहे, कनेक्ट करायचा आहे प्रत्येक याला. नीट लक्षात ठेवा, या पहिल्या चारही एक्सेप्शन्स रॅशनॅलिटीच्या अझम्पशनच्या अगेन्स्ट आहेत. ऑलराईट. मनी ऑब्विसली इज अन एक्सेप्शन. कुणाला आवडत नाही मोर अँड मोर मनी? असं आहे कोणी? नाही, मला जास्त मिळालं, माझं मार्जिनलिटी रिड्यूस व्हायला लागली, नको बा मला जास्त. DMU सांगते मला की मोर मनी लेसर युटिलिटी. असं आहे नाही. मनीची युटिलिटी काय आहे? कॉन्स्टंट. हे आपण केलंय परवा ह्याच्या आधीच्या ह्याच्यात, तुम्ही बघा. मनीची युटिलिटी किती आहे? खरं तर कॉन्स्टंट पण नाही, इन्क्रीजिंग आहे. ऑल राईट. Never becomes zero. It increases when the stock of money increases. Yes, it increases. This is because money is a medium of exchange which is used to satisfy various wants. Yes, this is because money is a medium of exchange which is used to satisfy various wants. वेगवेगळे wants satisfy करण्यासाठी त्याचा यूज करतोय आपण. Next. However, according to some economists, this law is applicable to money too. पण काहींचं इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे की हा लॉ मनीला सुद्धा अप्लाय होतो. मनीची युटिलिटी मार्जिनल युटिलिटी कमी होत जाते. आता ते कोण आहेत बाबा, शोधायला लागतील. कोणाचं म्हणणं आहे मार्जिनल युटिलिटी हे DMU अप्लाय होते मनीला? सो काही इकॉनॉमिक्सचं मात्र म्हणणं आहे. सो वी विल कीप इट ॲज इट इज. नरोवा कुंजरोवा आम्हाला माहित नाही. आमच्या हिशोबाने मनीची व्हॅल्यू आम्हाला काय माहितीच नाही. वाढते, इन्क्रीज होते. काहींचं म्हणणं इन्क्रीज, काहींचं म्हणणं डिक्रीज आहे. असं आहे. यू हॅव टू राईट इट इन दिस वे. यू डोंट बिकम इकॉनॉमिस्ट. तिथं तुमचं ओपिनियन कोणी विचारलेलं नाही. तुम्हाला फक्त स्टेटमेंट्स द्यायचे जे लोकांनी तुम्हाला सांगतायत, जसं मी तुम्हाला सांगतोय. ही ट्रिक आहे. हाऊ टू राईट आन्सर्स. यू हॅव टू बी बॅलन्स. तुम्ही बॅलन्स राहायला हवंय. आणि काय माहिती पाहिजे, आपण इकॉनॉमिक्स नाही. वी शुड नॉट से अवर ओपिनियन्स ऑन व्हॉट इज आस्क. व्हॉट इज अ सिच्युएशन. आता कोण काय म्हणतंय हे फक्त सांगायचं. याला म्हणतात नरोवा कुंजरोवा. ऑल राईट, कंटिन्यू करूया. एक्झाम्पल. Marginal utility of money is
म्हणून ते म्हणतायत येस इट इज अप्लाइड टू हा DMU मनीला अप्लाय होईल जर ती रिच कडे असेल तर, आणि जर पुअर कडे असेल तर अप्लाय होणार नाही. म्हणून ते म्हणतायत एखादा श्रीमंत म्हणजे हा आणि हे मुकेश अंबानी यार काय फरक पडत नाही 100 रुपये से 100 रुपयाने त्याला काय फरक पडणार आहे. 100 रुपये वाढले कुछ नाही. त्याला जेव्हा कोटी 1 करोड 2 करोड किंवा 100 करोड अशा करोड्स मध्ये जेव्हा फिगर वाढतील तेव्हा तो ती नोटीस करणार. 100 1000 इवन लाख सुद्धा त्याला काही फारसा मोठा फरक पडणार नाही. अशी सिच्युएशन आहे. म्हणून काही इकॉनॉमिक्सचं म्हणणं आहे की इन केस ऑफ पुअर येस द मार्जिनॅलिटी ऑफ मनी इन्क्रीजेस पण इन केस ऑफ रिच इट डज नॉट. अनरिअलिस्टिक अझम्पशन्स आपण भरपूर अझम्पशन्स केलेली आहेत. देर आर सो मेनी अझम्पशन्स वी हॅव डन. चला फटाफट सांगा अझम्पशन्स. लॉ ऑफ DME चे अझम्पशन्स बघा आणि मला सांगा पटापट. फटाफट बोला अझम्पशन्स काय आहेत. काय आहे बुक कुठे आहे बुक का नाही आहे. वाटतं तुम्हाला ही सगळी अझम्पशन्स अनरिअलिस्टिक आहेत. येस मिस्टर तन्मय पुस्तक कुठे आहे. पुस्तक कुठे आहे मग त्याचं कुठे आहे. मग काय जागाचा संबंध नाही आहे. काही संबंध नाही. तुला मार्किंग करायचे तुझ्या बुक मध्ये. यू हॅव टू हॅव युअर ओन बुक. बोला काय अझम्पशन्स अनरिअलिस्टिक आहेत. कुठली अनरिअलिस्टिक वाटतात. सगळीच. मोस्ट ऑफ देम आर अनरिअलिस्टिक. डिव्हिजिबिलिटी. डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय. प्रत्येक गोष्ट डिवाइड करता येतो. मग हे अनरिअलिस्टिक नाहीये का. अनरिअलिस्टिक आहे. सो हे त्यांचा एक्सेप्शन आहे. हे आपण त्याचा सॉरी आपण काय करतोय आता. व्हॉट वी आर अप टू क्रिटिसिझम. आपण एक्सेप्शन्स कव्हर केली एकदम. हे काय आलं काय बघा. हा आता काय सांगतो मी. ही क्रिटिसिझम सुद्धा हे तुम्ही मी करणार नाही. हे इकॉनॉमिक्सनी करून ठेवलेलं आहे. क्रिटिसिझम म्हणजे काय. टीका ती तुम्हाला अगदी इझी जमते. मस्त सगळ्यांनाच जमतं. आपल्याला नावं ठेवायला एकदम इझी असं. हे काय 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 भंगार आहे हे आहे असं आहे. बघा ना केवढे वर्ड्स तुमचे असतात एकदम भारी भारी. जसं काय तुम्ही काय मोठे एक्सपर्ट एकदम. तसं हे क्रिटिसिझम कोण करतंय. तुम्ही नाही मी पण नाही. ऑलरेडी इकॉनॉमिक्सनी हे क्रिटिसिझम केलेलं आहे. दॅट क्रिटिसिझम वी आर ओनली स्टेटिंग. आपण स्टेट करतोय. अनरिअलिस्टिक अझम्पशन्स. सगळ्यात पहिलं प्रार्थना. डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. होमोजेनिटी. कंटिन्युटी. म्हणजे काय करायचंय हे लिहायचंय कसं. व्हेरी सिंपल. तुम्हाला जी अझम्पशन्स आठवत आहेत ती सगळी इथं टाका अँड दे आर अनरिअलिस्टिक. बस सफिशियंट. अरे इतकं सोपं आहे क्रिटिसिझम. तुम्ही कमीत कमी 4 तरी हॅलो तुम्ही कमीत कमी 4 तरी अझम्पशन्स तिथं लिहायचे. आणि हीच जर सगळी लिहिता आली तर आणखीन उत्तम. नेक्स्ट सिंगल वॉन्ट. आता एक सिंगल वॉन्ट मग आपण हेच खर्च बोललो होतो ना मगाशीच. खर्च आपल्याला म्हणलं होतं. मी काय म्हणलं की एका कमॉडिटीची कॅपॅसिटी काय आहे. एक सिंगल वॉन्ट ऍट अ टाइम. असं काही नाही. ते भरपूर भरपूर वॉन्ट्स ऍट अ टाइम एखादं कमॉडिटी सॅटिस्फाय करू शकतो. मग हे मुळात हे जे खर्च हे काय आहे. व्हॉट इज दिस. हे अझम्पशन आहे जे आपण अनरिअलिस्टिक बनवतोय. ऑलरेडी हे इथं लिहिलं. शिवाय सेपरेट का. कारण हे मुळात हे कन्सेप्टच चुकीचे आहे ना. अ सिंगल वॉन्ट. येस येस. कमोडिटी बद्दल नाही बोलायचंय आपल्याला. माणसाच्या मुळात माणसाला सिंगल वॉन्ट ऍट अ टाइम नसते. देयर आर सो मेनी वॉन्ट्स ऍट वन पर्टिक्युलर टाइम. मग ती हा लॉ ऑफ DMU का नाही सांगत. असं क्रिटिसिझम आहे.
तुम्ही असं काय अज्युम केलं की माणसाला ऍट अ टाइम एकच सिंगल वॉन्ट असते किंवा एखादी कमॉडिटी एकच सिंगल वॉन्ट सॅटिस्फाय करू शकते. पण ह्युमन बिईंग भरपूर वॉन्ट्स असू शकतात ना ऍट अ सिंगल टाइम. एकीकडे तुम्हाला तिकडे मॅच पण चालू असते, इकडे तुमचा गेम पण चालू असतो. 2 वॉन्ट्स. मी गेम पण खेळणार, मॅच पण बघणार. तिकडे टीव्ही चालू असतो, तुम्ही कधी भलतेच करत असता. बघा असं करतं का नाही? घडतं. म्हणजे 2-3 वॉन्ट सुद्धा. आपण टीव्ही बघतोय, जेवण चालू. 2 वॉन्ट्स ऍट अ टाइम. 2 वॉन्ट्स ऍट अ टाइम आपण सॅटिस्फाय करतो. मग ही सिंगल वॉन्टची कन्सेप्ट जी डीएमयू सांगताय ती ऍक्सेप्टेबल नाही. नेक्स्ट, कार्डिनल मेजरमेंट. व्हॉट अबाउट कार्डिनल? आपण हे किती वेळा झालं नाही बोला. कार्डिनल मेजरमेंट आणि दुसरं कुठलं असतं? म्हणजेच ऑर्डिनल मेजरमेंट. कार्डिनल अँड ऑर्डिनल. बरं, याचा युटिलिटीचा काहीतरी फीचर आहे, बरोबर ना? फीचर्स आहे ना युटिलिटीचा. काय आहे त्याच्यात? कुठे कार्डिनल मेजरमेंट आहे? हायपोथेटिकल मेजरमेंट, त्याच्यामध्ये कार्डिनल आहे. ऑलराईट, चला आता इथं कार्डिनलचा काय संबंध आहे मला सांगा. याच्याबद्दल पण क्रिटिसाइज केलंय. काय क्रिटिसाइज केलंय चेक करूया. अझम करून टाकलं 1 युनिट म्हणजे माझं एक काम झालं म्हणजे 10 युनिट. कोणी ठरवलं? असं मी नाही म्हणत, हे इकॉनॉमिस्ट म्हणतायत. इकॉनॉमिस्ट म्हणतायत की एक काम झालं की 10 युनिट्स. काय, कुठल्या बेसिसवर? म्हणजे ज्याचं कार्डिनल मेजरमेंट तुम्ही अजून करून टाकलंय, दॅट इज नॉट करेक्ट. सायकोलॉजिकल. सो दिस इज सायकोलॉजिकल कन्सेप्ट. ही एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट. माझ्यासाठी 10 युनिट्स असतील एक काम, म्हणजे तन्मयसाठी ते 5 असतील. काय तन्मय? म्हणूनच एक्झॅक्टली. प्लीज, तुझ्यासाठी चाललंय बाळा हे सगळं. सो सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, त्यामुळे पर्सन टू पर्सन इट कुड डिफर असू शकते ती. नेक्स्ट, परत एकदा टीव्ही. किती सोपं आहेत बघा. क्रिटिसिझम अतिशय सोपं आहे, एक्सेप्शन्स पण सोपी आहेत. हा लॉ ऑफ डीएमयू फक्त स्टेटमेंट जर तुम्ही नीट केलं ना, तुम्हाला 8 मार्क देऊन जाणार आहे. 8 मार्क देऊन जाणार आहे. याच्यामध्ये काहीही येऊ शकणार. हे बघा काय येऊ शकतं. व्हॉट इज लॉ ऑफ डीएमयू अँड अझम्पशन्स, व्हॉट इज लॉ ऑफ डीएमयू अँड एक्सेप्शन्स, व्हॉट इज लॉ ऑफ डीएमयू अँड क्रिटिसिझम. या 3 पैकी कुठलाही एक 8 मार्काला. आणि हॉट फेवरेट आहे बोर्डाचा. हा हॉट फेवरेट आहे. याच्यावर क्वेश्चन ऑलमोस्ट एव्हरी अल्टरनेट एक्झाम मध्ये आलेला आहे. चलो, सो इनडिव्हिजिबिलिटी ऑफ द गुड्स. आतिश, हेच आपण बोललो ना. टीव्ही कसा तुम्ही तोडणार आणि तोडल्यानंतर काय त्याची युटिलिटी राहणार? नो युटिलिटी. आणि तरी आपण म्हणतो की नाही इट इज डिव्हिजिबल. नाही, असं अज्युम करा. सो देअरफॉर दिस लॉ हॅज बीन क्रिटिसाइज ऑन दिस. म्हणजे थोडक्यात अशा टाईपच्या गुड्सना परहॅप्स लॉ ऑफ डीएमयू अप्लाय होणार नाही. पण तसं होत नाही, त्याला सुद्धा अप्लाय होतो. कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी ऑफ अ मनी. साहिल, एक्सेट्रा. सो डेफिनेटली लॉ ऑफ मनीची कॉन्स्टंट आहे. मी मगाशी पण बोललो की मनीची युटिलिटी काय आहे? कॉन्स्टंट. असं कोण म्हणतंय? मी नाही, नरोवा कुंजरोवा, इकॉनॉमिस्ट. पण ती कॉन्स्टंट जी आहे ना, ती जरी कॉन्स्टंट असली तरी इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येकाला मनीची युटिलिटी वेगळी आहे. अनिल हे मुकेश अंबानीच्या दृष्टीने परहॅप्स ती लेसर युटिलिटी असेल, पण एखाद्या बेगरसाठी ती ह्यूज युटिलिटी असेल. येस. सो म्हणून कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी जी अज्युम केलं किंवा ते जे काही ते म्हणतात डीएमयू मध्ये, दॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेबल. अँड इनडिव्हिजिबल. अरे परत केलं का आपण? सॉरी, संपलं. चलो, आता टुमॉरो वी विल डू दॅट सिग्निफिकन्स. केवढं आहे? ह्यूज. यापैकी काही येऊ शकतं.
सेम ना, एकच क्वेश्चन, दोन्ही लॉ ऑफ एमयू आणि ऍझम्पशन, सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स बाय, हे सगळं 2 पार्ट्स मध्ये क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन लिहिताना सिक्वेन्स कसा असला पाहिजे? आता पहिले हे लिहायचे 2, मग हे आणि हे 6 पॉइंट इथपासून इथपर्यंत. बस. हे त्याचा क्वेश्चन कसा असतो? एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ, नाही, एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन, हे एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन PU अँड MU, हा क्वेश्चन आहे. आणि ह्याला पण काय एक मिनिट, इंट्रोडक्शन त्याला काय वगैरे द्यावं? नाही, काही गरज नाही, हेच इंट्रोडक्शन आहे त्याचं. हो चालेल ना, पण ते प्रिंट भरपूर येतील, काही नको, तू फक्त रीड कर, ते सफिशियंट आहे. एवढीशे नाही आहेत, ते सगळे त्या बुक आपण जे लिहिलेत ना, ते सगळे बुक प्रमाणे आहेत. मग लिहि ना, कुठून आणले हे? हो, पण कुठे जे मी बोललो ते लिहिले, ते बुक मधलेच आहे, फक्त मी ते सिम्प्लिफाय करून सांगितलं. एक मिनिट, काय प्रॉब्लेम आहे? यस, हा बोल समोर. काय करून जमते? व्हेरी गुड. मग आता काय प्रॉब्लेम आहे?